नेक्स्ट पॉइंट आहे रेफरन्स सर्कल मेथड. आता याच्यामध्ये तुम्हाला ते ओमेगा का घेतलेलं आहे ते तुम्हाला आता याच्यामध्ये समजेल. कारण आतापर्यंत आपण फक्त सांगितलं की ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन एम घ्या. कारण ही जी काही मोशन आहे ही मोशन तर अलॉंग अ सर्टन फिक्स्ड स्ट्रेट लाईन पाथ आहे आणि याच्यामध्ये हे सर्क्युलर मोशन मधलं ओमेगा कुठून येतं ते तुम्हाला याच्यामध्ये समजेल. आता ह्यांनी पुस्तकामध्ये ही जी काही रेफरन्स सर्कल मेथड सांगितलेली आहे याच्यामध्ये डायरेक्ट त्यांनी फॉर्म्युले दिलेले आहेत. मग त्याचा त्या सर्क्युलर मोशनचा आणि SHM म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशनचा कसा संबंध आहे ते प्रॉपरली समजत नाहीये. ते जुन्या मेथडमध्ये खूप चांगल्या प्रकारे समजतं. त्यामुळे आपण काय करणार आहे याच्यातले फॉर्म्युले आपण नंतर बघू. जुन्या मेथड प्रमाणे याच्यामध्ये काय काय होतं पहिल्यांदा ते समजून घ्या. त्याच्यानंतर हे ओमेगा कसं काही येतं याच्यात याचा पण शोध लागेल त्याच्यामध्ये. तेव्हा ते जरा पहिल्यांदा बघूया आणि मग नंतर आपण या मेथडकडे येऊया. तर मेथडचं नाव सांगितलेलं आहे आपण मगाशी रेफरन्स सर्कल मेथड. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते सर्कल ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर या सर्कलचा मला डायमीटर वगैरे लागेल. इथं डायमीटर घेतोय. सर्कलचा सेंटर इथं कन्सिडर करतोय. त्याला मी पॉइंट O कन्सिडर करतोय. त्यानंतर हा अजून एक व्हर्टिकल डायमीटर पण ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर सुरुवातीला इनिशियली मी असं कन्सिडर करतोय की पार्टिकल या ठिकाणी प्रेझेंट आहे. ते घेतोय P0. त्याला आपण नावं देऊया. AB डायमीटर घेतोय इथं. त्यानंतर हा डायमीटर कन्सिडर करतोय CD. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिली पोझिशन जी आहे P0 ती पहिल्यांदा मी इथं जोडून घेतोय आणि ही जी त्याची इनिशियल पोझिशन आहे किंवा हा जो इनिशियल अँगल आहे ते घेतोय फाय. आपण इथं कन्सिडर काय करणार आहे ते पहिल्यांदा बघा. याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करणार आहे की पार्टिकल जो आहे हा पार्टिकल P0 आहे. तो पार्टिकल असा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. म्हणजे याच्यामध्ये पार्टिकल P हा मी कन्सिडर करणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. त्याची इनिशियल पोझिशन ते दाखवतं P0. इनिशियल पोझिशन ऑफ P ती आपण कशानं दाखवलेली आहे P0 न दाखवलेली आहे. आता जर समजा मी इकडून इकडं असं जर मी लाईट इन्सिडेंट केला तर काय होईल. या पार्टिकल P चं प्रोजेक्शन मला इथं मिळेल. ते प्रोजेक्शन मी डॉटेड लाईन दाखवतो या पद्धतीनं. इथे येईल ते प्रोजेक्शन. म्हणजे सुरुवातीला पार्टिकल या ठिकाणी मला भेटला. आता समजा हा पार्टिकल या डिरेक्शन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. ठीक आहे. हे जे रेडियस याची जी रेडियस आहे ती रेडियस कन्सिडर करतोय A. तर इथं ऑलरेडी इथं आपण A घेतलेला आहे. ठीक आहे. अँप्लिट्यूड आहे एवढं लक्षात ठेवा फक्त. त्याच्यानंतर हा पार्टिकल असा फिरतोय अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये आणि याची फिरण्याची अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती ओमेगा कन्सिडर करतोय. ओमेगा इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल P. मग इथं P0चं ह्या डायमीटरवरचं प्रोजेक्शन ते मी कन्सिडर करतोय M0. आणि समजा हा पार्टिकल
टी इतक्या वेळामध्ये हा P0 आहे तो इथे येतो पीच्या ठिकाणी. आता याची नवीन पोझिशन आणि हा सेंटर यांना जोडणारी ही लाईन ड्रॉ करतोय. कंटिन्युअस लाईन दाखवतोय ती या पद्धतीनं. मग आता याचं रोटेट होण्याचं स्पीड किती आहे? ओमेगा. मग यानं कव्हर केलेला अँगल एवढ्या वेळेत P0 पासून P पर्यंत हा जो अँगल आहे तो किती असेल, तर त्याला जर मी थीटा कन्सिडर केलं तर थीटा इक्वल टू काय येणार? ओमेगा इक्वल टू थीटा अपॉन टी. कारण अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा म्हणजेच काय येणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिव्हायडेड बाय टाइम येणार. त्याच्यावरून थीटा इक्वल टू किती येईल? ओमेगा इंटू टी येणार. याचा अर्थ हा जो अँगल आहे इथं तो किती येणार? ओमेगा इंटू टी. तो इथे येईल. तोच अँगल मी इथं मांडतोय, ओमेगा इंटू टी. मग हा अँगल फाय आहे, हा अँगल ओमेगा टी आहे. आता काय करायचं? आता आपल्याला या पीचं ह्या डायमीटरवरचं प्रोजेक्शन पाहिजे. मग इकडून इकडं परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. हे 90 डिग्री आहे, इथं पण 90 डिग्री आहे. आता पार्टिकल इथं दाखवतोय यम. आता होणार आहे कशा पद्धतीनं बघा. जसा हा पार्टिकल पी या सर्कलच्या सर्कम्फरन्स वरून फिरेल, म्हणजे ही झाली युसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचं प्रोजेक्शन आहे हे यम. यम हे काय आहे? प्रोजेक्शन. यम इज प्रोजेक्शन ऑफ पी ऑन डायमीटर AB. AB डायमीटर वरती या पीचं प्रोजेक्शन म्हणजे यम आहे. आता होणार आहे कसं बघा. जसा हा पी इकडं वरती येईल तसा हा यम इथपर्यंत येणार आणि इकडून परत रिटर्न यायला लागेल. जसा हा पी इथं येईल सीच्या ठिकाणी, त्यावेळेला यम इथं येणार. सी कडून ए कडे जसा पार्टिकल येईल तसा हा पार्टिकल सेंटर कडून इकडे डावीकडे ए कडे येणार. ए पासून इकडं पुढे आला डी कडं की हा पार्टिकल परत रिटर्न येणार. बघा समजते का? म्हणजे जसा हा पार्टिकल पी युसीएम परफॉर्म करेल तसा हा पार्टिकल एम SHM परफॉर्म करेल. असा टू अँड फ्रो मोशन त्याची असेल. मग आता ती SHM आहे किंवा नाही हे आपल्याला आता चेक करायचं आहे, ते प्रूव्ह करायचं आहे. कारण SHM ची डेफिनेशन त्याच्यात काय झाली पाहिजे? सॅटिस्फाय झाली पाहिजे. मग ते कसं करायचं आहे ते बघा. आता हा पूर्ण अँगल बघा किती आहे, एवढा टोटल अँगल DOP. अँगल DOP जर तुम्ही डायग्राम मध्ये बघितला तर तो DOP टोटल अँगल ओमेगा टी आणि फाय ह्या दोघांची बेरीज घ्यावी लागेल. ओमेगा टी प्लस फाय. मग त्याच्यामुळं अँगल OPM तो पण तेवढाच येणार आहे. चेक करा डायग्राम मध्ये. आता इथं काय असली कारणं सांगत बसावी लागत नाहीत, फक्त आपल्याला माहित पाहिजे. हे बघा OD आणि PM पॅरलल आहेत, त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल इक्वल होणार. मग अँगल OPM सुद्धा किती येणार? ओमेगा टी प्लस फाय येणार. आता इन ट्रायंगल OMP, ट्रायंगल OMP त्याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल OMP इक्वल टू 90 डिग्री आहे. मग साइन इथं हा अँगल किती सांगितला आता आपण? आणि पहिला लिहायलाच जागा नाही, थांबा जरा. त्याला मी इकडे लिहितोय. हा अँगल आहे ओमेगा टी प्लस फाय. मग याचा साइन रेशो मला घ्यायचा आहे. देअरफॉर साइन ओमेगा टी प्लस फाय. मग डायग्राम मध्ये बघा बरं, साइन म्हणजे याच्या समोरची बाजू येणार OM, त्याच्यानंतर डिव्हायडेड बाय येणार OP. मग मी आता इथं हे जे OM डिस्टन्स आहे बघा इथून इथपर्यंत एवढं,
ह्या डिस्टन्सला मी कन्सिडर करतोय डिस्प्लेसमेंट एक्स. दाखवतो इथं, इथून इथपर्यंतच डिस्टन्स, त्या डिस्टन्सला मी लिहितोय एक्स. त्यानंतर ह्याची रेडियस आहे ए, त्यामुळं ओपी सुद्धा रेडियस आहे ती एच येणार, एक्स डिव्हायडेड बाय ए येणार. मग आता याच्यावरून एक्स इक्वल टू काय येते तेवढं बघा, ह्या ए न इकडं मल्टिप्लाय करा. एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळेल. दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल एम. आता तुम्हाला एकदा डिस्प्लेसमेंट मिळालं की याची डेरिव्हेटिव्ह घेत जायचं. डिस्प्लेसमेंटची डेरिव्हेटिव्ह घेतली की व्हेलॉसिटी मिळेल, व्हेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह घेतली की एक्सेलरेशन मिळेल, आणि एक्सेलरेशनच्या इक्वेशन वरून ते एस एच एम आहे हे तुम्ही सिद्ध करू शकता. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, मग dx अपॉन dt इज इक्वल टू, हे काय काय होणार बघा, ए आहे असंच, साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस फाय, आणि परत ओमेगा टी प्लस फायची डेरिव्हेटिव्ह ती येणार ओमेगा, मग dx अपॉन dt म्हणजेच व्हेलॉसिटी v इक्वल टू ए इंटू ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता याची परत डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. मग व्हेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह घेतली की तुम्हाला एक्सेलरेशन मिळेल. एक्सेलरेशन इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी, मग हे ए इंटू ओमेगा तसंच ठेवा, कॉस्टची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि ओमेगा टी प्लस फायची डेरिव्हेटिव्ह ती येणार ओमेगा. सो दिस इज इक्वल टू, हे मायनस पुढे घ्या, ए ओमेगा इंटू ओमेगा ते होणार ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय, हे येते तिथं एक्सेलरेशन. आता याच्यामध्ये हे ए आणि साइन ओमेगा टी प्लस अल्फा, याच्यासाठी इक्वेशन 1 बघा बरं काय आहे, तेच आहे का चेक करा. हे बघा, ए साइन ओमेगा टी प्लस फाय म्हणजे एक्स येतं, इथं तेच आहे बघा. मग मायनस आणि ओमेगा स्क्वेअर एवढं फक्त पुढे घ्या, हे मायनस ओमेगा स्क्वेअर आणि उरलेलं सगळं आहे एक्स. त्यामुळे एक्सेलरेशन साठी तुम्हाला असं पण इक्वेशन मिळेल, आणि या इक्वेशन वरून ओमेगा कॉन्स्टंट आहे कारण युसीएम आहे ती, ओमेगा कॉन्स्टंट असल्यामुळे ओमेगा स्क्वेअर सुद्धा कॉन्स्टंट येणार, आणि एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. मग ही काय आहे, हीच डेफिनेशन आहे एस एच एम ची. लिनियर एस एच एम म्हटलं तरी चालते. मग आपण एक्स इक्वेशन कुणासाठी घेतले बघा बरं, डिस्प्लेसमेंट ऑफ एम घेतले. याचा अर्थ हे एक्सेलरेशन सुद्धा कुणासाठी आहे, पार्टिकल एम साठी आहे. देअरफॉर पार्टिकल एम परफॉर्म्स लिनियर एस एच एम. त्यामुळे हा पार्टिकल एम लिनियर एस एच एम परफॉर्म करतो. आता याच्यामध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे वरती जरा बघा. एम काय आहे ते सांगितलंय तिथं बघा, पी काय परफॉर्म करतो, युसीएम. आणि एम काय आहे, एम इज अ प्रोजेक्शन ऑफ पी ऑन डायमीटर एपी. मग ते परत एकदा लिहूया त्याच्यामध्ये, पी युसीएम परफॉर्म करतो, एम हे काय आहे, प्रोजेक्शन ऑफ पी
ऑन डायमीटर AB. पी यूज एम SHM परफॉर्म करतोय. मग मी इथं काय लिहितोय, एमच्या ठिकाणी लिहितोय SHM. पुढं आहे असंच ठेवतोय. प्रोजेक्शन ऑफ पी काय परफॉर्म करतोय, UC. बाकीचं सगळं वाक्य आहे असंच ठेवून टाका. याचा अर्थ SHM इज अ प्रोजेक्शन ऑफ UC. हेच याचं महत्वाचं प्रूफ हे करायचं आहे त्याच्यातून. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतोय, ह्या पीचा वापर करतोय. आणि पी कशामध्ये आहे, UCM मध्ये आहे. मग पी ला म्हणतात रेफरन्स पार्टिकल. पी ला काय म्हणतात, रेफरन्स पार्टिकल म्हणतात. मग UCMचं जे सर्कल आहे त्या सर्कलला काय म्हणतात, रेफरन्स सर्कल म्हणतात. आणि म्हणून या मेथडचं नाव काय आहे, रेफरन्स सर्कल मेथड. मग हेच सगळं काम त्या ठिकाणी, फक्त त्यांनी खूप कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे, ज्याची अजिबात गरज नाही. हीच सगळी इक्वेशन्स आहेत. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन तर काय बदलत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. हे व्हेलॉसिटीचं A ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय आहे. ऍक्सेलरेशनची दोन्ही इक्वेशन्स दिलेली आहेत, बघून ठेवा. आता आपण काय करूया, आता आपण या रेफरन्स सर्कल मेथड मध्ये येऊया. इथं त्यांनी सुरुवातीला शॅडो प्रोजेक्शन वगैरे सगळं म्हटलेलंच आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. इथं बघा, इक्वेशन्स एक 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 बघून घ्या, तुम्हाला जी काय काय इक्वेशन्स तुम्हाला समजतायत ते. बघा, डिस्प्लेसमेंटसाठी त्याने डायरेक्ट असं इक्वेशन दिलं. आपण काय घेतलंय, एक्स इक्वल टू A साइन ओमेगा टी प्लस फाय घेतले. मग याच्यामधला जो ओमेगा टी प्लस फाय आहे, याला काय म्हणतात, फेज अँगल ऑफ SHM म्हणतात. त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, ह्या फेज अँगल मध्ये हा जो फाय आहे याला म्हणतात इनिशियल फेज, किंवा त्याला म्हणतात फेज कॉन्स्टंट, किंवा त्याचं अजून एक नाव आहे इपो ऑफ SHM. नाव लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत सगळे. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीसाठी असे इक्वेशन दिलेले, व्हेलॉसिटी V इक्वल टू R ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आणि ऍक्सेलरेशन साठी ओमेगा स्क्वेअर इंटू R. आपण घेतले ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स घेतलेला आहे. हे या पद्धतीने त्यांनी दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. बघा इथं शेवटी ऍक्सेलरेशन इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू वाय आलेलंच आहे. आपण हे काय केलेलं होतं, फक्त मगाशी या पद्धतीने घेतलंय. त्यांनी प्रोजेक्शन अलॉंग वाय एक्सिस घेतलंय, आपण अलॉंग एक्स एक्सिस घेतलंय. ह्याच्यापेक्षा वेगळं काही सुद्धा नाहीये जास्त. आता हा फेज तुम्ही काय घेताय, ओमेगा टी प्लस फाय जो सांगितलेला आहे त्याला थीटा घेतले. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या स्पेशल केसेस कन्सिडर केलेल्या आहेत. त्याची काहीही गरज नाही, ह्याच्यावरती काही कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स वेगवेगळे असे काही तयार होतात वगैरे असं काही नाहीये. त्या पार्टिकलची फक्त जागा बदलते, दुसरं काही नाहीये. याच्यामध्ये विचारण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपण तिकडे जाऊया. नेक्स्ट पॉइंट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. इम्पॉर्टंट पॉइंट, 3 मार्काला हे साधारणपणे विचारतात. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. when the particle is executing SHM starting from mean position towards positive. पार्टिकल SHM परफॉर्म करतोय, त्याचे SHM मीन पोझिशन पासून स्टार्ट होते टुवर्ड्स पॉझिटिव्ह डिरेक्शन. पार्टिकल जर मीन पोझिशन पासून स्टार्ट होणार असेल तर फाय इक्वल टू 0 डिग्री घ्यावं लागते. पाहिजे असेल तर आपण आधीच्या सेक्शन मध्ये जी डायग्राम काढलेली होती ते आपण परत एकदा बघूया. इथं बघा, इथं ही त्याची इनिशियल
पोझिशन P0 त्यावेळेला पार्टिकल इथं असतोय, त्यावेळेला त्याचा इनिशियल फेज अँगल किती आहे फाय. हे जर तुम्ही 0 डिग्री, जर पार्टिकल इथं मेन पोझिशनला असेल ओच्या ठिकाणी, तर हा पार्टिकल इथं असणार आहे डीच्या ठिकाणी. अशा परिस्थितीमध्ये हा अँगल इकडे येणार आणि तो 0 असेल. पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला तर फाय इक्वल टू 0 डिग्री घ्यावा लागेल. आणि पार्टिकल जर समजा एक्स्ट्रीम पोझिशनला आला, तो इथं आला, तर त्यावेळेला अँगल काय होईल, त्यावेळेला हा जो इनिशियल अँगल आहे तो इथून इथपर्यंत मेजर करायचा. तो तुम्हाला किती घ्यावा लागेल, एवढा पूर्ण घ्यावा लागेल. जर पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाला तर तुम्हाला फाय इक्वल टू 90 डिग्री घ्यावा लागेल, म्हणजेच π/2 घ्यावा लागेल. आणि तोच जर समजा इकडून इकडलं जर एक्स्ट्रीम पोझिशन जर मी घेतली, तर मग मात्र तुम्हाला 90 प्लस 90 प्लस 90 म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 3π/2 अँगल घ्यावा लागेल किंवा 270 डिग्री अँगल घ्यावा लागेल. हे तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. मग मीन पोझिशन पासून स्टार्ट होतोय म्हणजे फाय इक्वल टू 0 डिग्री घ्यायचा आहे. ठीक आहे, मग तशा परिस्थितीमध्ये इक्वेशन काय होतं, एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय होतं. त्यातलं फाय 0 झालं म्हणजे हे एवढं शिल्लक राहील. त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याची डेरिव्हेटिव्ह व्हेलॉसिटी मिळणार तुम्हाला. ए आहे असंच, साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, ओमेगा टीची डेरिव्हेटिव्ह ओमेगा, म्हणजे ए ओमेगा कॉस ओमेगा टी. याची परत डेरिव्हेटिव्ह घ्या, ऍक्सेलरेशन येणार, ऍक्सेलरेशनला स्मॉल ए वापरलेला आहे. मग हे किती होणार, ए ओमेगा आहे असंच राहील, कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, मग मायनस साईन ओमेगा टी, ओमेगा टीची डेरिव्हेटिव्ह आणखीन एक ओमेगा, त्यामुळे टोटल होणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आता इथं त्यांनी टेबल एक दिलेला आहे आणि ग्राफ्स दिलेले आहे. आता हा जो टाइम इन्स्टंट आहे तो कसा घेतलाय बघा, 0t/4, t/2, 3t/4, t आणि 5t/4. त्यानुसार तुम्हाला हा अँगल फाइंड आउट करावा लागेल. तर त्याच्यासाठी काय करायचं बघा, थीटा इक्वल टू फॉर्म्युला माझ्याकडे असा आहे, थीटा इक्वल टू ओमेगा टी असा आहे. मग त्याच्यातलं ओमेगा म्हणजेच कोण आहे, 2π/कॅपिटल टी इंटू स्मॉल टी आहे. आता बघा, टी जर 0 असेल, स्मॉल टी 0 असेल, तर इथं 0 वापरा, 0 इंटू एनिथिंग, थीटा 0 आहे. हे झालं का बघा क्लिअर. आता पुढची व्हॅल्यू आहे t/4. ते जर मी इथं स्मॉल टीच्या ठिकाणी जर मी वापरलं, टी डिव्हायडेड बाय 4, तर हे काय होणार, हे टी ला टी कॅन्सल होईल, इथं 2×4 येणार, म्हणजेच हे किती येणार, π/2 येणार. बघा इथं बरोबर आहे का. त्याच्या पुढची व्हॅल्यू चेक करूया. त्याच्या पुढं काय व्हॅल्यू आहे बघा बरं, स्मॉल टीची t/2 आहे. मग 2π/कॅपिटल टी इंटू t/2 हे असं आहे. ह्याच्यात परत टी ला टी कॅन्सल होईल, 2 ला 2 कॅन्सल होईल, शिल्लक राहील पाय. बघा इथं पाय आहे. त्याच्या पुढे आहे 3t/4, काढून टाकूया. सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं क्लिअर करून दाखवतो एकदा. म्हणजेच इथं 2π/कॅपिटल टी इंटू स्मॉल टी म्हणजेच कोण आहे, 3t डिव्हायडेड बाय 4. इथं कॅपिटल टी कॅन्सल होईल, त्यानंतर इथं 2×4 येईल, म्हणजेच हे टोटल किती होते, 3π/2 होते. या पद्धतीने बाकीच्या पण गोष्टी चेक करा. समजा आता इथं पुढचं कॅपिटल टी आहे, ते जर मी इथं कॅपिटल टी वापरलं, कॅपिटल टी ला कॅपिटल टी कॅन्सल होईल आणि 2π मिळेल तुम्हाला. या पद्धतीनं सगळे चेक करून घ्या व्हॅल्यू, कारण हे 2 वेळा सोडवायचं, एका ह्याच्यामधलं मी कम्प्लीट करून तुम्हाला दाखवलेलं आहे. आता याच्या पुढे जाऊया आपण. आता आपल्याला अजून पुढचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता त्याच्या आधी आणखीन एक छोटस, ज्यांना हे फार वेळ जाईल असं वाटते त्यांच्यासाठी बघा, स्मॉल टी घेताना फक्त t/4 न वाढवायचं आहे. बघा 1t/4, इथे येणार 2t/4 येणार. मग 2t/4 म्हटलं, इथं बघा 2×4 t/2 आलं.
3t/4. 4t/4 म्हटलं की 4ला 4 कॅन्सल, फक्त टी येणार. 5t/4 म्हणजे हे कितीने वाढवायचं आहे? t/4 न. तेच जर तुम्ही ज्या वेळेला थिटाकडे येता इथं π/2 न वाढवत जायचं. 0, π/2, 2π/2 म्हणजे 2 ला 2 कॅन्सल होईल, फक्त पाय शिल्लक राहील. 3π/2, 4π/2 म्हणजे 2 न भाग लागेल, 2π येणार आणि 5π/2. एकदम सिंपल. आणि ह्याच व्हॅल्यूज आता ह्या इक्वेशन्स मध्ये वापरायच्या आणि तिघांच्या व्हॅल्यूज काय येतात ते चेक करायचं. समजा मी थिटा इक्वल टू, थिटा म्हणजेच कोण आहे? ओमेगा टी आहे. ओमेगा टी इक्वल टू 0 ह्याच्यात वापरा. साइन 0, 0 होणार. 0 इंटू एनिथिंग 0. त्याच्यानंतर हे ओमेगा टी इक्वल टू 0 इथं वापरा. कॉस 0 ते येणार 1, 1 इंटू ए ओमेगा ते होणार ए ओमेगा. त्यानंतर झिरोची व्हॅल्यू इथं वापरा. इथं साइन 0 येणार. साइन 0 0च आहे. 0 इंटू एनिथिंग ते पण 0 येणार. त्याच्यानंतर अँगल घ्यायचा आहे मला π/2, तो इथं वापरा. साइन π/2, साइन 90 ची व्हॅल्यू आहे 1, 1 इंटू ए ते येणार ए. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू कॉसच्या इक्वेशन मध्ये वापरा. कॉस 90 आहे 0, 0 इंटू एनिथिंग 0. त्याच्यानंतर हे 90 इथं वापरा. साइन 90 येणार 1, 1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर ते येते मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आता त्याच्या पुढच्या व्हॅल्यूज घ्या. पाय इथं वापरा. साइन पाय ते होते 0. पाय इथं वापरा. पाय म्हणजे 180. कॉस पाय ते येते -1, इथं मायनस ए ओमेगा येणार. त्यानंतर ही पाय इथं वापरून घ्या. साइन पाय ते परत 0 येणार, ते इथं 0 येईल. बघा लक्षात येते. त्याच्या पुढे 3π/2. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा. एकदा तुम्हाला 2 ते 3 व्हॅल्यूज मिळाल्या. 0a, 0 नंतर -a परत 0a. काय जास्त विचार पण करायची काही गरज नाही. ए ओमेगा 0 मायनस ए ओमेगा, मग पुढचं 0 घ्यायचं, त्याच्या पुढे प्लस ए ओमेगा परत 0 घ्यायचं. व्हॅल्यूज रिपीट होत राहतात त्या. 0 मायनस ए ओमेगा स्क्वेअर 0 म्हटलं की पुढे येणार प्लस ए ओमेगा स्क्वेअर, परत 0 येणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आता त्याच्यानंतर काय करायचंय? त्याच्यानंतर या टेबलचा वापर करून तुम्ही ग्राफ्स ड्रॉ करायचे आहेत. ते ग्राफ्स ड्रॉ करत असताना बघा इकडे टाइम घेतलेला आहे. जर तुम्ही टाइम घेतलात तर इथं तुम्हाला 0, t/4, t/2, 3t/4, t, 5t/4 अशा व्हॅल्यूज तुम्हाला इथं घ्याव्या लागतील. लक्षात ठेवा. आणि ह्याच व्हॅल्यूज पुढे कंटिन्युअस आहेत 3 ग्राफ्समध्ये. कारण माझ्याकडे एकूण 3 क्वांटिटीज आहेत. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन. मला जेवढं पाहिजे तेवढंच मी इथं ठेवतो. आता बघा पहिली व्हॅल्यू ते टी लागणारच सोडा, कारण त्याशिवाय ते तुम्हाला लक्षात पण येणार नाही. आपण एक एक ग्राफ बघू. 0च्या वेळेला 0च आहे व्हॅल्यू डिस्प्लेसमेंटची. पहिला डिस्प्लेसमेंटचा ग्राफ बघूया. तर 0 येणार. त्याच्यानंतर t/4 ते येत आहे. तिथं मॅक्सिमम व्हॅल्यू ए येते, ते इथे येईल. त्याच्या पुढे परत 0 येते, ते इथे येईल. त्याच्या पुढे येते -a, ते इथे येणार. त्याच्या पुढे परत 0, परत प्लस ए, इथं 0 हे असेल. मग हे फक्त तुम्ही काय करायचं आहे, अशा पद्धतीनं व्यवस्थित जोडून घ्या. याचा जर तुम्ही ग्राफ बघितला तर हा ग्राफ जो आहे तो साइन वेव्हचा कर्व आहे. साइन कर्व, सिनुसॉइडल वेव्ह असं म्हणतात त्याला. याच्यामध्ये साइन फंक्शन येतं. मग साइन आणि कॉस साधारण तसेच आहेत. आता कॉस साठी जर तुम्ही बघितलं तर 0च्या वेळेला ए ओमेगा आहे. त्याची सुरुवात मात्र प्लस ए ओमेगा पासून म्हणजे इथून होणार. पुढची व्हॅल्यू इथे येणार. एकदा तुम्ही ड्रॉ करून बघा, तुमचं तुम्हाला लक्षात येईल. त्याच्या पुढच्या व्हॅल्यूज ह्या अशा येत राहतात. काही बघावं पण लागत नाही जास्त. इथं पण या पद्धतीनं ग्राफ कम्प्लीट करून घ्या. फक्त वेव्हज दाखवा आठवणीनं, तेवढं लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जाऊया आता ऍक्सेलरेशन मध्ये. ऍक्सेलरेशन मध्ये जरा बघा ग्राफ, सुरुवात 0 पासून आहे, परत निगेटिव्ह. मग इथं 0 येणार पहिल्यांदा. त्यानंतर निगेटिव्ह मॅक्सिमम मायनस ए ओमेगा स्क्वेअर ते इकडे घेतले. परत 0 येणार, प्लस ए ओमेगा स्क्वेअर, इथं 0, मायनस ए ओमेगा स्क्वेअर.
इकडून इकडं या पद्धतीने येईल ते. या पद्धतीने ते कम्प्लीट होईल. आता जर तुम्ही हे तिन्ही कर्व्स बघितले, ह्यांची कन्क्लुजन्स काढायची आहेत किंवा या ग्राफ बद्दल तुम्हाला त्यांच्यातलं रिलेशन किंवा ते ग्राफ्स कसे आहेत हे सांगायचं आहे. मग हे सगळे ग्राफ्स जे आहेत ते एका ठराविक टाइम इंटरव्हल नंतर त्या व्हॅल्यूज रिपीट होतात. बघा फॉर एक्झाम्पल इथं प्लस ए आहे, थोड्या वेळानंतर परत प्लस ए येणार, आणखीन पुढे प्लस येणार. इथं ए ओमेगा आहे, इथं पण ए ओमेगा आहे. ठराविक टाइम इंटरव्हल नंतर त्याच व्हॅल्यूज परत रिपीट होतात. त्याला म्हणतात पिरियडिक फंक्शन्स ऑफ टाइम. मग याच्यामधलं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, ऑल दीज आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ टाइम. हे सगळे साइन कर्व्स आहेत. ज्याच्यामध्ये कोसाइन येते ते फक्त कोसाइन. हा पहिला साइन कर्व आहे, दुसरा कोसाइन कर्व आहे, तिसरा साइन कर्व आहे. त्याच्यानंतर बघा हा जर डिस्प्लेसमेंटचा जो काही कर्व आहे तो जर मी एवढाच फक्त मी पुढे घेतला इथून इकडे, किती अँगल मधून पुढे घेतला मी? T/4. T/4 म्हणजेच π/2 येते. हा जर तुम्ही π/2 न जर तुम्ही पुढे घेतलात तर मला व्हेलॉसिटीचा कर्व मिळतो. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांच्यात फेज डिफरन्स आहे π/2. असं सेम ह्या व्हेलॉसिटी कर्वला जर मी पुढे घेतलं इथं, एवढाच पार्ट काढून टाकले, तर हा किती अँगलने मी पुढे गेलोय? π/2 न पुढे घेतलेला आहे. आता हा व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशनचा कर्व सेम आहे. मग यांच्यामध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे? π/2. बघा लक्षात येते. आणि डिस्प्लेसमेंटला जर मी अजून π/2 न पुढे घेतलं, इथं आणलं, तर डिस्प्लेसमेंटचा कर्व आणि एक्सेलरेशनचा कर्व सेम येतो. त्यामुळे डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन हे जर कन्सिडर केलं तर फेज डिफरन्स पाहायचा येतो. आणि व्हेलॉसिटीचा कर्व आणि एक्सेलरेशन म्हणजे कसं आहे बघा, डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी π/2 फेज डिफरन्स, व्हेलॉसिटी एक्सेलरेशन π/2 फेज डिफरन्स, आणि डिस्प्लेसमेंट एक्सेलरेशन यांच्यामध्ये पाय इतका फेज डिफरन्स आहे. हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामधल्या जर व्हॅल्यूज, आता मी हे सगळंच काढून टाकतोय कारण फारच इथं सगळा गोंधळ वाटेल. याच्यामधल्या व्हॅल्यूज जर तुम्ही काळजीपूर्वक बघितल्या तर 2π इतक्या अँगल नंतर किंवा कॅपिटल टी इतक्या अँगल नंतर त्या व्हॅल्यूज परत परत रिपीट होतात. बघा आता इथं बघा, हे जर तुम्ही 0 घेतलं, इथं 0 व्हॅल्यू आहे, 2π किंवा टी नंतर ते परत 0 येतं. इथं मॅक्सिमम व्हॅल्यू आहे T/4 ला, त्याच्यात 2π तुम्ही ऍड केलं तर इथं हे मिळेल तुम्हाला. किंवा T/4 मध्ये जर प्लस टी केलं तर 5T/4 येते. म्हणजे ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, ह्या सगळ्या व्हॅल्यूज किंवा ह्या सगळे शेप्स हे 2π रेडियन इतक्या अँगल नंतर रिपीट होतात किंवा आफ्टर टाइम कॅपिटल टी त्याच व्हॅल्यूज परत परत रिपीट होतात. त्यामुळे हे सगळं लक्षात ठेवा. हे साधारणपणे 3 मार्काला प्रत्येक परीक्षेमध्ये कुठलं तरी एक असतं. एक तर स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन असतं, नाहीतर स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन असतं. त्याच्यामधलं पहिलं इक्वेशन फक्त व्यवस्थित घ्यायचं, तिथनं पुढं सगळं जमतं अगदी आरामात. नेक्स्ट पॉइंट त्याच्यातलाच. नाउ द पार्टिकल इज एक्झिक्युटिंग SHM which is starting from positive extreme position. So in this case, this angle phi equal to π/2. मग डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय, तर π/2 येणार. π/2 प्लस थिटा आहे हे. मग साइन π/2 प्लस थिटा हे बेसिक आहे, याचं हे माहिती पाहिजे. दिस इज इक्वल टू कॉस थिटा. त्यामुळे ह्याचं साइन ओमेगा टी प्लस π/2 म्हणजे साइन π/2 प्लस थिटाचे इथं होते कॉस थिटा. हे इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं. मग याची डेरिव्हेटिव्ह घेतलीत तुम्ही, हे ए आहे तसंच राहील.
कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी आणि ओमेगा टीची डेरिव्हेटिव्ह ओमेगा ती इथे घेतलेली आहे. आता ऍक्सेलरेशन परत याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. मग यातलं मायनस ए ओमेगा तसंच ठेवतोय. साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, ओमेगा टीची डेरिव्हेटिव्ह ओमेगा, त्यामुळे इथं ओमेगा स्क्वेअर येते. आता ही इक्वेशन्स घ्यायची आहेत आणि सेम याच पद्धतीनं परत टेबल तयार करायचं आहे. मगाशी टेबलमध्ये सगळ्या व्हॅल्यूज कशा पद्धतीने येतात ते आपण सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं ह्या सगळ्या व्हॅल्यूज परत एकदा वापरून घ्या. डिस्प्लेसमेंटसाठी इक्वेशन बघा, ह्या व्हॅल्यूज आहेत. मग थीटा इक्वल टू ओमेगा टी किंवा हे झिरो, स्मॉल टी इक्वल टू झिरोच्या वेळेला प्लस ए आहे ते इथं घेतलेलं आहे. त्याच्या पुढं आहे झिरो, इथे येते. त्याच्या पुढं मायनस ए, परत झिरो ए. सांगितलंय मग अशी सगळे डिटेल. त्या पद्धतीनं हा जो ग्राफ आहे, ग्राफ या पद्धतीनं कंप्लीट करून घ्या. सेम याच पद्धतीनं सगळे ग्राफ्स कंप्लीट करा. त्यानंतर त्यांच्यातले त्यांच्यातले फेज डिफरन्सेस कसे असतात ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांच्यामध्ये फेज डिफरन्स आहे π/2. व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन यांच्यात फेज डिफरन्स आहे π/2. तर डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन यांच्यामध्ये फेज डिफरन्स π/2 प्लस π/2 म्हणजे पाय इतका फेज डिफरन्स त्या ठिकाणी येतो. नेक्स्ट पॉइंट आहे कंपोजिशन किंवा त्यालाच म्हणतात सुपरपोजिशन ऑफ टू एसएचएम्स हॅव्हिंग सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ. कंपोजिशन म्हणजेच मिक्सिंग ऑफ टू एसएचएम्स, दोन एसएचएम्स एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर काय इफेक्ट प्रोड्यूस होतो. दोनही एसएचएमचा पिरियड सेम आहे. मग ओमेगा इक्वल टू 2π अपॉन कॅपिटल टी हे इक्वेशन आहे. याच्यामध्ये टाइम पिरियड कॅपिटल टी, त्याच्यावरून ओमेगा येतो. मग ज्या अर्थी कॅपिटल टी सेम आहे त्या अर्थी ओमेगा पण सेम असणार आहे. मग दोन एसएचएम्स कन्सिडर करायचे आहेत. कन्सिडर ए पार्टिकल सब्जेक्टेड सायमल्टेनियसली टू टू एसएचएम्स having same period and along the same path, that is x-axis, but of different amplitudes and different initial phases. मग सेम काय आहे, पिरियड सेम आहे. हे पहिल्या इक्वेशन मध्ये ओमेगा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये ओमेगा सेम असणार आहे आणि ओमेगा इक्वल टू 2π अपॉन कॅपिटल टी, ज्या अर्थी पिरियड सेम आहे त्या अर्थी ओमेगा सेम येणार. दोघांच्या अँप्लिट्यूड्स वेगवेगळ्या A1 A2, दोघांचे इनिशियल फेजेस वेगवेगळे φ1 φ2, त्यामुळे साहजिकच दोघांची डिस्प्लेसमेंट सुद्धा वेगवेगळी आहे. आता ज्या वेळेला हे दोन एसएचएम एकाच पार्टिकल वरती सायमल्टेनियसली ऍक्ट होतील त्यावेळेला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असेल बघा. The resultant displacement at any instant is equal to the vector sum of its displacements due to both SHMs at that instant. म्हणजे तिथले रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे काय असणार आहे, वेक्टर समेशन असणार आहे. दोन डिस्प्लेसमेंटची वेक्टर समेशन ही त्या ठिकाणी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणून तुम्हाला मिळेल. आता त्यांची डिस्प्लेसमेंटची इक्वेशन्स तर या पद्धतीनं आहेत. हे पहिल्या एसएचएमचं डिस्प्लेसमेंट, हे दुसऱ्या एसएचएमचं डिस्प्लेसमेंट. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे यांची बेरीज घ्यायची आहे, x इक्वल टू x1 प्लस x2. आता इथं लिहिताना तर आपण लिहिलेलं आहे व्हेक्टर सम. व्हेक्टर सम म्हणजे याच्यात व्हेक्टर पाहिजेत खरं तर, पण याच्यामध्ये व्हेक्टर दिसत नाहीत. याच्यामध्ये ती जी डिरेक्शन आहे ते डिरेक्शन सांगण्याचं काम हा फेज अँगल करतो, हे लक्षात ठेवा. कारण हे परत नंतर शंका येते, अरे इथं वेक्टर सम म्हटले खरं वेक्टर नाहीच आहे त्याच्यात. तर व्हेक्टर्स जी डिरेक्शन सांगतात ते डिरेक्शन सांगण्याचं काम हे फेज करतात, हे लक्षात ठेवा. आता या दोघांची बेरीज करा. हे पहिलं इक्वेशन आहे x1 साठी, हे दुसरं इक्वेशन आहे x2 साठी. याच्यात पहिल्यांदा साइन ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युले लिहून ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. साइन ए
कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, या पद्धतीनं तो फॉर्म्युला आहे. मग इथं बघा, ए आहे ओमेगा टी, बी आहे φ1, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, या पद्धतीनं आहे. साइन ओमेगा टी कॉस φ1 प्लस कॉस ओमेगा टी साइन φ1. मग बदल काय होणार आहे, A1 तर आहेच इथं, पुढच्या ह्याच्यामध्ये फक्त इथं A2 येईल, इथं φ2, बाकी सगळं सेम. आता ह्या A1 न आत मल्टिप्लाय केलेलं आहे, ही एक टर्म, दुसरी टर्म, हे A1 चं झालं, हे A2 च्या या दोन टर्म्स होत. मग साइन ओमेगा टी इथं पण आहे, इथं पण आहे, या दोघांच्यातून साइन ओमेगा टी कॉमन घेतलं की काय शिल्लक राहते, A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2 इंटू साइन ओमेगा टी. त्याच्यानंतर कॉस ओमेगा टीच्या या दोन टर्म्स आहेत, त्याच्यातून कॉस ओमेगा टी कॉमन घ्या, तर साइन ओमेगा टी घेतले, तर कॉस ओमेगा टी घ्या, A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2 हे असे येईल. आता ह्या ज्या कॉस्टच्या टर्म्स आहेत, इथं आहेत बघा, ह्या पूर्ण टर्मसाठी हे सबस्टिट्यूशन करा, आर कॉस डेल्टा. ह्या दोन टर्म्स साईनच्या आहेत, यांच्यासाठी साईनचं सबस्टिट्यूशन करून घ्या, आर साइन डेल्टा. हे लक्षात ठेवा सबस्टिट्यूशन. आता मला काय करायचं आहे, यांचं रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूशन सांगितलेत त्याच्यामध्ये करून घेऊया. देअरफॉर एक्स इक्वल टू, पूर्ण या टर्मसाठी लिहायचं आहे आर कॉस डेल्टा, इथे लिहिले, साइन ओमेगा टी प्लस आर, या पूर्ण टर्मसाठी लिहायचं आहे आर साइन डेल्टा, ते इथे घेतले, इंटू कॉस ओमेगा टी, ते इथे आहे. याच्यातून आर कॉमन घ्या, ते घेतलं, मग हे असं शिल्लक राहील. परत एकदा हे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी आहे. म्हणजेच हा जो फॉर्म्युला आपण मगाशी लिहून दिलेला आहे, याची RHS आले आता इथं, उजवी बाजू आली आहे, याच्यावरून मला डावी बाजू लिहायची. मग ए ओमेगा टी आहे, बी आहे डेल्टा, त्यामुळे इथं काय येणार, साइन ओमेगा टी प्लस डेल्टा, आर ऍज इट इज, एक्स ऍज इट इज. मग हे इक्वेशन बघा, आणि पहिली जी डिस्प्लेसमेंटची दोन इक्वेशन्स होती, त्यातलं एक इक्वेशन आपण बघूया. इथे इक्वेशन 1 चेक करा आणि हे इक्वेशन 6 चेक करा. साधारण सेम इक्वेशन्स आहेत, इथं पण ओमेगा आहे, इथं पण ओमेगा आहे, याचा अर्थ दोघांचा पिरियड सेम येतो, कारण ओमेगा मध्येच कॅपिटल टी आहे. त्यामुळे रिझल्टंट मोशन ही सुद्धा SHMच आहे, कारण याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनशी सिमिलर येतं. त्यामुळे रिझल्टंट मोशन इज ऑल्सो SHM, having same angular frequency, that is same period, but of amplitude capital R and initial phase delta. बदल कुठं आहे, हे बदलले, हे बदलले. आता बघूया त्याच्यात, आता रिझल्टंट अँप्लिट्यूड मला फाइंड आउट करायची आहे. तर रिझल्टंट अँप्लिट्यूड फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे बघा, हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5, त्या व्हॅल्यूज आर साइन डेल्टाचा स्क्वेअर प्लस आर कॉस डेल्टाचा स्क्वेअर हे घ्यायचं आहे त्याच्या, कारण हे सोडवून काय होणार बघा बरं, इथे येणार आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा. याच्यातून जर तुम्ही आर स्क्वेअर कॉमन घेतलं, इथलं आर स्क्वेअर मी आता काढून टाकतो, तर इथं काय येणार, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, म्हणजेच ह्याची व्हॅल्यू 1 येणार, म्हणजे हे येणार आर स्क्वेअर, आणि ह्याला स्क्वेअर रूट आहे, याला स्क्वेअर रूट मध्ये जर टाकलं तर हे आर येते, तेच इथे लिहिलेलं आहे. म्हणजेच इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 स्क्वेअरिंग अँड ऍडिंग बोथ साइड असं करायचं. आता ही जी उजवी बाजू आहे ती मात्र जरा व्यवस्थित बघा, कारण त्यांनी इथं डायरेक्ट दिलेलं आहे. मी काय करतोय, एवढाच पार्ट इथं बाजूला सोडवून घेतो. काय इक्वेशन्स आहेत तेवढीच बाजूला ठेवूया, पाहिजे असेल तर आपण. एक मिनिट, बाकीचं सगळं काढून टाकतो इथनं, तेवढाच पार्ट मी बाजूला काढून घेतो.
हे ते इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 स्क्वेअरिंग and adding equations 4 and 5. 4 आणि 5 ला स्क्वेअर आणि ऍड करतो. मग डाव्या बाजूला काय होणार? डाव्या बाजूला येणार आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. उजव्या बाजूला पूर्ण पहिल्यांदा या टर्मचा स्क्वेअर मांडायचा आहे. मग याचा स्क्वेअर काय येणार? a1 स्क्वेअर cos square phi 1 plus 2a1 a2 cos phi 1 into cos phi 2 plus a2 square cos square phi 2. हे झालं पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर सेम याच पद्धतीने येणार a1 स्क्वेअर फक्त इथे येणार साइन स्क्वेअर phi 1 प्लस 2 टाइम्स a1 a2 sin phi 1 प्लस sin phi 2 प्लस a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi 2 हे असेल. आता इकडे डाव्या बाजूला काय होणार? याच्यातून आर स्क्वेअर कॉमन घ्या. आर स्क्वेअर तुम्ही कॉमन घेतलं की इथे येणार कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा. दिस इज इक्वल टू या दोघांच्यातून a1 स्क्वेअर कॉमन घ्या म्हणजे इथं काय शिल्लक राहणार? कॉस स्क्वेअर phi 1 प्लस साइन स्क्वेअर phi 1. त्याच्यानंतर या दोघांच्यातून ट्वाइस a1 a2 कॉमन घ्या म्हणजे इथं शिल्लक राहील कॉस phi 1 into cos phi 2 plus sin phi 1 into sin phi 2 हे असेल. शिवाय या दोघांच्यातून a2 स्क्वेअर कॉमन घ्या. a2 स्क्वेअर कॉमन घेतलं तुम्ही इथं काय येणार? कॉस स्क्वेअर phi 2 प्लस साइन स्क्वेअर phi 2 हे असेल. मग याची व्हॅल्यू 1 येणार म्हणजे इकडे डाव्या बाजूला येणार फक्त आर स्क्वेअर. दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला पण असेच दोन ब्रॅकेट आहेत. इथे एक आहे ह्याचं पण 1 येणार याचं पण 1 येणार. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस हे घेतोय आता ट्वाइस a1 a2 आणि हे जरा बघा इथं कॉस कॉस आणि प्लस साइन साइन आहे. मग कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी म्हणजे हा कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे phi 1 मायनस phi 2 हे असेल. मग याच्यावरून मला आर फाइंड आउट करायचं आहे तर हीच टर्म लिहावी लागेल फक्त स्क्वेअर रूटच्या आत लिहा. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 into cos phi 1 मायनस phi 2 हे असेल. ही रिझल्टंट एम्प्लिट्यूड मिळेल. हीच रिझल्टंट एम्प्लिट्यूड इथं दिलेली आहे. बघायचं मग त्याने डायरेक्ट इथं दिलेलं आहे ते सगळं तुम्हाला या पद्धतीनं सोडवून बघावं लागेल. हे एवढं सगळं आहे त्याच्यात. आता पुढचं मला पाहिजे आहे की हा जो डेल्टा आहे इथं तो मला पाहिजे आहे. त्याच्यासाठी आता पुढे जाऊया आपण. इथं ती दोन इक्वेशन्स घेतलेली आहेत परत एकदा.
आता काय करतोय, ह्या इक्वेशन 5 ला इक्वेशन 4 न डिवाइड करतोय. त्यामुळं आर साइन डेल्टा डिव्हायडेड बाय आर कॉस डेल्टा येणार. हे इथं अंशात येणार, हे छेदामध्ये येणार. मग हे आर ला आर कॅन्सल होईल. साइन डिवायडेड बाय कॉस म्हणजे टॅन डेल्टा हे आहे असंच राहणार. हे टॅन फक्त पलीकडे पाठवा, हे टॅन इनव्हर्स तुम्हाला हा इनिशियल फेज रिझल्टंट मोशनचा इनिशियल फेज तुम्हाला मिळेल. आता हे जे काही सगळे फॉर्म्युले आपण फाइंड आउट केलेले आहेत त्याच्यावरून काही स्पेशल केसेस त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या बघूया. जर समजा दोन SHMs जे आहेत ते फेज मध्ये असतात, इन फेज मध्ये, इफ दे आर इन फेज त्यांच्यातला फेज डिफरन्स 0 डिग्री. फेज डिफरन्स जर 0 असेल तर कॉस φ1 मायनस φ2 इक्वल टू 1 येणार. तर याच्या आधीच्या पेजवरती आपण इथं फॉर्म्युला तयार केलेला आहे, तो बघून बघा इथं फॉर्म्युला आहे. तर इथं तुम्हाला φ1 मायनस φ2 इक्वल टू 0 डिग्री वापरायचं. मग कॉस 0 ची व्हॅल्यू येते 1. म्हणून इथं ट्वाइस A1 A2 एवढं शिल्लक आहे, बाकीचे हे ऍज इट इज. मग हा फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस AB. त्यामुळे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट येणार, स्क्वेअर रूटच्या बाहेर येते म्हणून तिथं प्लस मायनस घेतलेलं आहे. जर आता हे A1 आणि A2 इक्वल असते, ए घेतले, ए प्लस ए 2A येणार. जर समजा हे 90 डिग्री आउट ऑफ फेज असतील तर हा फेज डिफरन्स 90 डिग्री येईल. कॉस 90 म्हणजे कॉस φ1 मायनस φ2 0 येणार. परत एकदा बघा ते इथं आहे कॉस φ1 मायनस φ2, हे 0 झालं, ही पुढची टर्मच निघून जाईल सगळी आणि फक्त A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर एवढंच वर्गमुळाच्या आत शिल्लक आहे. आता जर हे दोन्ही पण इक्वल असतील इक्वल टू ए, तर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे काय होणार रूट मध्ये 2A स्क्वेअर येणार. मग याचं स्क्वेअर रूट कसं येते √2 इंटू ए येणार. हे जर आउट ऑफ फेज असतील 180 डिग्री आउट ऑफ फेज तर φ1 मायनस φ2 च्या ठिकाणी 180 डिग्री येणार. त्याचा कॉस येतो -1. मग हे कॉस -1 येतो म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये या भागाची व्हॅल्यू -1 येईल. मग याला पुढं प्रोडक्ट मध्ये कोण आहे 2A1 A2, त्यामुळे हे काय होईल इथं -2A1 A2 होणार. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर -2AB आहे. याचा अर्थ इथं स्क्वेअर रूटच्या आतमध्ये A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग त्याचं स्क्वेअर रूट मग हे मॉड मध्ये ठेवले त्यांनी. आता जर ह्या दोन्ही अँप्लिट्यूड्स इक्वल असतील तर हे वजाबाकीचं आहे, मग आन्सर याचं रिझल्टंट अँप्लिट्यूड 0 येणार. त्यामुळे हे डेरिव्हेशन करून ठेवा. आहे असं डेरिव्हेशन परत पुढं सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, साऊंड वेव्हच्या बाबतीत सुद्धा हेच डेरिव्हेशन आहे. किरकोळ चेंजेस आहे तेवढं केलं की तुम्ही हे डेरिव्हेशन कम्प्लीट करू शकता.